Students, today we will study lesson number 18 of Science, Environment and Us, part 2. So, what have we studied in part 1? What is an environment, deforestation, and pollution and its types? Now, let's begin with part 2. Look at this picture. What is it? Yes, it's a food chain. Food chain means a series of living things in which each living thing eats the another living thing below it in the series. अन्नसाखळी म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवर अन्नासाठी अवलंबून असणे. यालाच आपण अन्नसाखळी असे म्हणतो. Now, if one of the link is missing, what effect will it have in the series? या अन्नसाखळीमधील एक जरी कडी निखळली तर काय होईल? तर पुढच्या प्राण्यांना ते अन्न मिळणार नाही व कालांतराने ते प्राणी नष्ट होतील. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व प्राणी व वनस्पती यांची संख्या प्रमाणात असणे गरजेचं आहे. The need to maintain environmental balance. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. Due to human intervention in nature, large scale changes are taking place in air, water, and land. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी प्रदूषण घडून येते. As a result, the existence of the living things is threatened. त्यामुळे जैविक घटकांचे म्हणजे सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. Several living things have already become extinct. पृथ्वीवरील काही अशा सजीवे नामशेष होत चाललेले आहेत, जसे डायनासॉर, भारतीय चित्ता व पिंक हेड डक. Today, this process is taking at a much faster rate. सध्याच्या काळात सजीव नामशेष होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होत आहे. So, it is important to maintain the environmental balance. पर्यावरणाचा समतोल राखणे त्यासाठी खूप गरजेचे आहे. Our needs and the environment, food, clothes, shelter, and the air we breathe are all the needs of people, and we get that from environment. अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत आणि या सर्व गरजा निसर्गातूनच पूर्ण होत असतात. For example, if we need a house, for that we require wood, soil, and water. All this we get from environment. म्हणजे निवारा ही आपली गरज आहे, म्हणजे घर. निवारा म्हणजे घर बांधण्यासाठी आपण निसर्गातून लाकूड, माती, पाणी, जमीन यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करतो. All these things are obtained by using materials from our environment. All the people in the world have similar needs and desires. As a result, the environment is degraded rapidly. जगातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. If the balance of the nature is disturbed, animal life is affected. पर्यावरणाचा समतोल बिघडला तर प्राण्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. Similarly, human beings are also affected by that. तसेच प्राण्यांबरोबरच मानवालाही वाईट परिणाम भोगावे लागतात. We need to take steps to prevent the degradation of environment. The steps should mainly include using our means frugally and recycling used articles. Such measures should be practiced sincerely by each and every person. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. Let us resolve. Let us all ensure that no action on our part will cause pollution or cause any harm to living things. Let us all make possible efforts for the conservation of living world. चला
तर आपण निर्धार करूया. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, सजीव सृष्टींचे नुकसान होऊ नये यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करूया. In order to protect and conserve the wildlife, we have the Biodiversity Park. वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण होण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. जसं बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच जैवविविधता उद्याने. या ठिकाणी प्राण्यांबरोबरच वनस्पतींचंही संरक्षण केले जाते. Second is the National Park. नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने. भारतात वन्य रक्षण करण्यासाठी असे काही नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने तयार केले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, चंद्रपूरमधले ताडोबा, तसेच आसाममध्ये काझीरंगा असे काही राष्ट्रीय उद्याने आहेत. Third is Sanctuary. सँच्युरी म्हणजे अभयारण्य. विविध प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे म्हणून असे काही अभयारण्य केले आहेत. जसे कोयना अभयारण्य, राधानगरी येथले अभयारण्य. The Maini Lake has formed due to a dam built on the Chand River in Satara district. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झालेला आहे. Flamingos from Siberia region in northern Asia migrate to this lake. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून येतात. Here they build nest and lay eggs. तेथे आपले घरटी बांधतात व अंडी घालतात. Once the baby bird grows big enough, they return with them to Siberia. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत आपल्या राहत्या घरी जातात. In the recent past, as the water level in the dam has fallen, the flamingos have stopped coming. अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे हे पक्षी इथे येईनासे झाले आहेत. However, the lake has now been declared as a sanctuary for birds. परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर त्या पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झालेले आहे. Now comes the Great Indian Bustard, which is also known as Muldok. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे आशियातील सर्वात मोठे असे मालडोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. These huge, weighty birds are famous for their graceful gait. हे पक्षी मोठे व वजनदार असल्यामुळे त्यांच्या डौलदार चालीबद्दल खूप प्रसिद्ध आहेत. These birds live in open grassland and they fed on insects. गवताळ प्रदेशातील माळरानावर असणारे हे पक्षी कीटक खातात व पिकांचे संरक्षण करतात. As they are hunted for their meat and their eggs, their number is fast dwindling. मांसासाठी व अंड्यासाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या आता घटत चाललेली आहे म्हणजे कमी होत चाललेली आहे. Maharashtra state has declared the Nanaj area a sanctuary for Great Indian Bustard. Deers are also found in these grasslands. महाराष्ट्र शासनाने नानजचे क्षेत्र मालडोक अभयारण्य म्हणून रक्षित केलेले आहे. याच माळरानात हरणे देखील आढळतात. Now comes Morachi Chinsoli. About 50 km from Pune on the Pune-Ahmednagar highway, the village of Morachi Chinsoli is famous for its peacock population. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेली मोराची चिंचोळी हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. The old, well looked after tamarind trees here have created a favorable environment for all the birds. इथे पूर्वापार लावलेली चिंचेची झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांसाठी अनुकूल आहे. Peafowl have found sanctuary in this village. या गावात मोरांना अभय मिळते म्हणजे इथे अभयारण्य या मोरांचं आहे. Devrais a boon for all the living creatures. देवराई हे आपल्या सजीवांसाठी एक वरदान आहे. Indian culture gives importance
to the protection of forests. भारतीय संस्कृतीमध्ये वन्य संरक्षणाचा विचार झालेला आहे. The Devrai is an example. त्याचंच उदाहरण म्हणजे देवराई. People believe that a Devrai is really a jungle reserved for God. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी लोकांची भावना आहे. No tree or plant in Devrai is ever cut. आणि अशाच त्यांच्या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. That is why all the trees in Devrai are safe even today. त्यामुळे आजही देवराईतील सर्व झाडे सुरक्षित आहेत. Maharashtra has many Devrais. महाराष्ट्रात अशा अनेक देवराया आहेत. In Madhya Pradesh, they are also known as Sharanvan. मध्य प्रदेशामध्ये आढळणाऱ्या देवरायांना शरणवने म्हणून ओळखल्या जातात. Devrais give shelter not only to plants but also animals that live there. देवरायांमध्ये फक्त वनस्पतींचेच नव्हे तर प्राण्यांचेही संरक्षण होत असते. Hence, Devrai can be also called as sanctuaries for ancient times. तर अशा या देवरायांना व शरणवनांना प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागतील. Nature provides enough for every man's need, but not for every man's greed. मुलांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की निसर्गही सर्वांची गरज भागवतो, परंतु हाव भागवू शकत नाही. Thank you.